मित्रांनो, आज तुम्हाला थोडं गावाकडच्या गोष्टी दाखवतो। आज चालू आम्ही आमच्या नदीकडे, काही पोरं पुढे गेलेत, मी थोडंसं मागून चाललो आणि हा आहे आमची खलाटी। एक नंबर व्ह्यू होता। जर कधी गावाकडे गेलात तर शेताकडे नक्की फिरा। ही आमची शेताकडे जाणारी वाट आहे, तुम्ही बघताय अशी वाट तुम्हाला इकडेच मिळेल। आज ऊन पडलाय कारण आज आता श्रावण चालू आहे आणि श्रावण तापीमध्ये जास्त पाऊस नसतो, त्याच्यामुळे आज पाऊस कमी आहे। तुम्ही पाहू शकता सगळीकडचं वातावरण। मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही मोठ्या पाण्यात जात नसायचो। आम्ही इथे छोट्या, आमचा हा विरा आहे, थोडक्यात नदी बोलता येणार नाही, एक नाला आहे, पण तिथे जर बघितलं तर आम्ही लहानपणी इथे हा ओढा आहे, म्हणजे जो मासे पकडण्यासाठी बनवलेला आहे। ते छोटंसं हे बनवलं आहे, वावटी बनवलेली आहे, तर तिथेच आम्ही पोहायचो। आणि इथे लेडीज कपडे धुवायला यायच्या, म्हणजे आता अजून पण येतात, पण त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे। ज्या गोष्टीसाठी लोक हजारो रुपये चार्ज करतात ती गोष्ट इकडे फ्रीमध्ये मिळते। इथला जो प्राणवायू आहे तो अतिशय शुद्ध आहे। आणि आपण आता पोचलो आहे ऑलमोस्ट आमच्या बुड्ढावावर। बुड्ढावा आहे कारण जास्त खोल नाही आहे, पण पोहण्यासारखं आहे। आणि इथे काही पोरं पण आलेली आहेत, मी तुम्हाला दाखवेनच। वाटतं तुम्हाला या पाण्याकडे बघून? पाणी भरपूर कमी आहे, जास्त पाणी नाही, त्यामुळे पोहायला मुलांना मजा येईल। लहान मुलं आहेत, पहिली दुसरी आणलीत काय? हां ठीक आहे। आणि हा कोण आहे सर? तुम्ही कोण? हा सध्या पोहायला शिकायला आलेला आहे। हा पोहता येत नाही तर पोहणं शिकायला आलाय तो। तर प्रो आहे, त्याला प्रो आहे, प्रो व्हायचंय। पोहून झाल्यानंतर भिजलो होतो म्हणून व्हिडिओ जास्त काढले नाहीत। जातानाचं वातावरण असं होता। आजसाठी एवढंच, मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये।